मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी कविता शब्दांचे घर। कविता शब्दांचे घर। कवी कल्याण इनामदार। जन्म 1939 ते 2008। कविता संग्रह आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध। या कवितेत कवीने भाषेद्वारे आपण आपले विचार सुखदुःख व्यक्त करतो। प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे। तसेच शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे। सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते। या शब्दांचा वापर कुठे व कसा असतो याचे उद्बोधक चित्रण या कवितेत केले आहे। शब्दांचे घर। ऐका, वाचा, म्हणा। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हाचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळ्या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। मुलांनो, मी आज तुम्हाला शब्दांचे घर या कवितेचा अर्थ सांगणार आहे। चला तर मग बघू। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। हळवे हळवे म्हणजे काय तर कोमल नाजूक, स्वर म्हणजे सूर। हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आहे आणि या घरात काही कोमल नाजूक स्वर राहतात। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हाचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। मेळ म्हणजे एकत्र येणे आणि एकोपा म्हणजे एकजूट। या शब्दांच्या घरात काना मात्रा वेलांटी एकत्र छान राहत, एकजुटीने राहत, एकजुटीने अक्षरांचा सुंदर खेळ खेळत, त्यांच्यासोबत नेहमीच विरामचिन्हेही खेळतात। असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळ्या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। धुसफूस म्हणजे काय तर चिडचिड, भान म्हणजे जाणीव, अंतर म्हणजे जागा आणि छप्पर म्हणजे घरावरचे आच्छादन। तर या शब्दांच्या घरात एखाद्या शब्दांची चिडचिड सुद्धा छान हवी हवीशी वाटते। प्रत्येक शब्दांचा वेगळा अर्थ असूनही एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव आहे। त्यांच्यामध्ये काही बिनसले किंवा दुरावा निर्माण झाला तरी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचे छप्पर पांघरलेले असते। असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे। कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी म्हणजे काय तर प्रत्येक कानाशी, लळा म्हणजे जिव्हाळा, झिरपत म्हणजे पाझरत, काळीजभर म्हणजे मनभर। तर एकमेकांच्या कानात
ते मनातले नुकतेच उमललेले कोवळे भाव कुजबुजून सांगतात. भावना मनात तेवत नाहीत, मोकळ्या करतात. भावनांची वाट मोकळी करताना कवितेत लळा लागतो. सभोवताली मनभर गाणे पाझरत राहते. असे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. प्रश्न पहिला, कोण ते लिहा. पहिला, शब्दांच्या घरात राहणारे तर स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विरामचिन्हे. दुसरा, घरात एकोप्याने खेळणारे सर्व अक्षरे. तिसरं, अवतीभोवती झिरपणारे गाणे. प्रश्न दुसरा, कवितेच्या पुढील ओळी पूर्ण करा. पहिला, घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. दुसरा, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाचा अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. तिसरा, कानोकानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. प्रश्न तिसरा, पुढील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. उत्तर. पहिल्याचं उत्तर आहे धुसफूस, दुसरा अंकुर, तिसरा कानोकानी. प्रश्न चौथा, पुढील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. पहिला आहे सुंदर घर, याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे तर सुंदर. दुसरं, हळवे स्वर, याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे तर हळवे. तिसरं, मन कोवळा अंकुर, याच्यामध्ये विशेषण आहे मन कोवळा. चौथं, मोकळी वाट, याच्यामध्ये विशेषण आहे मोकळी. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. Visit my website komalahirrao.com.